नमस्कार मित्रांनो, तुमचं बेस्ट केमिस्ट्री यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन. याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये आपण क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन ही रिॲक्शन पाहिली होती आणि आज आपण पण हीच रिॲक्शन पाहणार आहोत. का तर आपण क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशनमध्ये कंडेन्सेशन कोणत्या प्रकारे होते, कोणत्या वेने कंडेन्सेशन होते आपण ते पाहतो. मग आज आपल्याला पण तेच पाहायचे, तर कंडेन्सेशन कोणत्या वेने झाले किंवा कसं झालं ते पाहणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं, इथं क्रॉस शब्द वापरलेला आहे. मग क्रॉसचा जर अर्थ आपण काढला होता तर वेगवेगळे मॉलिक्यूल घेतले होते आणि त्यामध्ये काय केलं होतं, कंडेन्सेशन घडून आणलं होतं. मग आता इथं आपल्याला काय करायचं आहे, आता तिथं वेगवेगळे मॉलिक्यूल घेतल्यामुळे कंडेन्सेशन पण तुमचं वेगवेगळ्या प्रकारे होईल. म्हणजे तुम्ही सिमिलर मॉलिक्यूल घेतले, कंडेन्सेशन कोणत्या पण वेने झालं तर सारखाच प्रोडक्ट भेटणार आहे. पण इथे वेगवेगळे मॉलिक्यूल घेतल्यामुळे कंडेन्सेशन कोणत्या वेने झालं आपल्याला ते पाहावं लागेल. त्यासाठी आपण अगोदर ही क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशनमध्ये जे मॉलिक्यूल घेतलेले आहेत ना, त्यांचं अगोदर कंडेन्सेशन कोणत्या वेने झालं आपण ते पाहूया आणि नंतर कंडेन्सेशन कोणत्या वेने होणार आहे आपण ते पण पाहूया. मग याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कंडेन्सेशन कोणत्या वेने केलं होतं अगोदर ते पाहूया. चला तर पाहूया. आता यामध्ये काय केलं, अगोदरच्या व्हिडिओचं मी सांगत आहे आणि आताच्या पण व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत आपण ते पण पाहूया. या इथं काय घेणार आहोत, अगोदरचं क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन. मग यामध्ये काय घेतलेले आहेत आपण, वेगवेगळे मॉलिक्यूल घेतलेले आहेत. मग वेगवेगळे मॉलिक्यूल आपण कुठले घेतले होते, आपल्या एक त्या पहिली पॉसिबिलिटीमध्ये आपण सांगितलं होतं की आपण एक मॉलिक्यूल कीटोनचा अल्डिहाइडचा घेतला आणि दुसरा मॉलिक्यूल पण आपण कशाचा घेतला होता, अल्डिहाइड कीटोनचा मॉलिक्यूल घेतले होते. असे आपण किती दोन वेगवेगळे मॉलिक्यूल घेतले होते. मग यामध्ये या क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशनमध्ये पहिल्या जेव्हा आपण अल्डिहाइडमधलं आणि असे अल्डिहाइड घ्यायचे की त्यामध्ये तुमचा काय पाहिजे, अल्फा हायड्रोजन तुमचा प्रेझेंट पाहिजे. असे तुम्ही एक अल्डिहाइड आणि एक कीटोनचा मॉलिक्यूल घेतलेला आहे. मग या अल्डिहाइडमध्ये आपण काय घेतला, हा ॲसिटाल्डिहाइड घेतलेला आहे. हा काय घेतला आपण, ॲसिटाल्डिहाइड घेतलेला आहे. आणि या ॲसिटाल्डिहाइडचं कंडेन्सेशन आपण कोणासोबत घडवून आणत आहोत, या ॲसिटोन सोबत कंडेन्सेशन घडवून आणत आहोत. या ॲसिटोन सोबत याचं कंडेन्सेशन होताना कुणाच्या प्रेझेन्समध्ये कंडेन्सेशन होणार आहे, तुमचं डायल्यूट NaOH प्रेझेन्समध्ये कंडेन्सेशन होऊन तुम्हाला प्रोडक्ट काय भेटतो, CH3C डबल बॉन्ड O CH3COH इथं मी खाली लिहिते. तुम्हाला प्रोडक्ट काय भेटणार आहे, CH3COH CH2C डबल बॉन्ड O CH3 हा तुम्हाला प्रोडक्ट भेटणार आहे. या प्रोडक्टचं नाव काय आहे, बीटा हायड्रॉक्सी कीटोन किंवा याला तुम्ही म्हणू शकतो 1 2 3 4 5 IUPAC नाव आपण देऊ शकतो. 4 हायड्रॉक्सी पेंटॅन 2ONE हे त्याचं काय झालं, IUPAC नाव झालं. आणि याचं जेव्हा डिहायड्रेशन होतं म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल तिथून काय होणार आहे, तुमचा लॉस होणार आहे. तर आपल्याला माहित आहे वॉटर मॉलिक्यूल कसा लॉस होतो, अल्फा कार्बनवरून H आणि जो बीटा कार्बनवर OH आहे तो OH, अल्फा कार्बनवरचा H आणि बीटा कार्बनवरचा OH इन द फॉर्म ऑफ H2च्या फॉर्ममध्ये बाहेर पडून आपल्याला प्रोडक्ट काय भेटतो, CH3CH डबल बॉन्ड CH3 C डबल बॉन्ड O CH3 हा आपल्याला काय भेटतो, प्रोडक्ट भेटतो. या प्रोडक्टचा IUPAC नाव आपण पाहूया. या प्रोडक्टचं IUPAC नाव आहे 1 2 3 4 5 पेंट 3EN 2ONE हे काय आहे, त्याचं IUPAC नाव आहे. आता हा आपल्याला प्रोडक्ट केव्हा मिळाला, जेव्हा ॲसिटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल ॲसिटोनमध्ये कंडेन्स होतो तेव्हा आपल्याला प्रोडक्ट फायनल प्रोडक्ट काय भेटतो, पेंट 3EN 2ONE हा आपला काय भेटतो, फायनल प्रोडक्ट भेटतो. केव्हा भेटतो, जेव्हा ॲसिटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल ॲसिटोनमध्ये कंडेन्स होतो तेव्हा आपल्याला फायनल प्रोडक्ट भेटतो, पेंट 3EN 2ONE हा आपल्याला फायनल प्रोडक्ट भेटतो. आता आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे, जेव्हा ॲसिटोनचा मॉलिक्यूल
या तुमच्या ॲसिटाल्डिहाइडमध्ये कंडेन्स होतो तेव्हा तुम्हाला प्रोडक्ट काय भेटतो आपल्याला आज हे पाहायचं आहे. आजच्या आपण व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, या ॲसिटोनचा मॉलिक्यूल या ॲसिटाल्डिहाइडमध्ये कंडेन्स झाल्यास आपल्याला प्रोडक्ट काय भेटतो आज आपण ते पाहणार आहोत. चला तर पाहूया. मग यामध्ये आपण सांगताना सांगितले की आता क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन होणार आहे, त्यासाठी कंडिशन आपल्याला माहित आहे अल्फा हायड्रोजन असला पाहिजे. हे तर आपण अगोदरच्या आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मग या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला बघायचं आहे की जेव्हा ॲसिटोनचा मॉलिक्यूल ॲसिटाल्डिहाइडमध्ये कंडेन्स होतो तेव्हा आपल्याला प्रोडक्ट काय भेटतो आपण आज ते पाहणार आहोत. मग आपण चला तर स्टार्ट करूया. यामध्ये सांगितलेलं आहे इंट्रोडक्शनमध्ये, क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशन occurs in two different molecule of carbonyl compound which contains at least one alpha hydrogen atom. हे तर तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे मी. जे तुम्ही कार्बोनिल कंपाऊंड घेचाल वेगवेगळे त्याच्यामध्ये तुम्हाला अल्फा हायड्रोजन असला पाहिजे असे दोन तुम्हाला कार्बोनिल कंपाऊंड निवडायचे आहेत. हे तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. आता आपण काय पाहूया, रिॲक्शन पाहूया यामध्ये काय होते काय नाही ते. याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जेव्हा पण आपण रिॲक्शन देतो त्याचं अगोदर एक्सप्लेनेशन द्यायचं, नंतर रिॲक्शन द्यायची आणि रिॲक्शन देताना आपण जे मॉलिक्यूल यूज करणार आहोत त्या पण मॉलिक्यूलचं नाव लिहायचं. हे कधी विसरायचं नाही. का तर एखाद्या वेळेस तुम्हाला रिॲक्शन जर ध्यानात जर नसली तर काही वेळेस हे नावं आठवतात की आपण कुठला मॉलिक्यूल यूज केलं होतं कुठला नाही. मग त्याच्या नावावरून आपल्याला स्ट्रक्चर काढता येतो किंवा स्ट्रक्चरवरून नाव काढता येतो. काही अशा गोष्टी राहतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं, कधी पण जेव्हा आपण रिॲक्शन लिहितो त्यामध्ये जे मॉलिक्यूल वापरणार आहेत त्यांचं नाव पण लिहायचं, कधी विसरायचं नाही. चला तर आपण रिॲक्शनचं एक्सप्लेनेशन पाहूया. When two different molecules of carbonyl compound reacts with each other in presence of dilute sodium hydroxide म्हणजेच NaOH to form multiple product. आता इथं आपण मल्टिपल शब्द का वापरला हे तुम्हाला समजलेलं असेल. का तर इथं कंडेन्सेशन होऊ आणि कसं कंडेन्सेशन आहे, क्रॉस कंडेन्सेशन आहे. म्हणजेच आपण इथं वेगवेगळे मॉलिक्यूल यूज करणार आहोत. पण ते वेगवेगळे मॉलिक्यूल कोणत्या वेने कंडेन्स होणार आहेत आपल्याला माहीत आहे का, नाही. आणि ज्या वेने कंडेन्स होणार आहेत त्या वेने आपल्याला कोणते प्रोडक्ट भेटणार आहेत आपल्याला हे पण माहीत नाहीत. मग इथं फक्त आपण अंदाजा काढू शकतो की आपण इथं दोन वेगवेगळे मॉलिक्यूल घेतलेले आहेत आणि ते दोन वेगवेगळे मॉलिक्यूल दोन वेगवेगळ्या वेने कंडेन्स होतात आणि आपल्याला दोन वेगवेगळे प्रोडक्ट भेटतात असे आपण इथं गृहीत धरलो. त्यासाठी आपण तिथं कुठला शब्द वापरला, मल्टिपल शब्द वापरलेला आहे. तिथं टू प्रोडक्ट्स मिळतात असं न वापरता आपण तिथं मल्टिपल प्रोडक्ट भेटतात असे वापरलेलं आहे. आणि याचं अजून एक कारण आहे, हे फक्त तुमच्या क्रॉस कंडेन्सेशनमध्ये होते. आपण तिथं शब्द वापरलेला आहे अल्डॉल कंडेन्सेशन पण होते. मग अल्डॉल कंडेन्सेशन होताना सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन होते. म्हणजेच आपण अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये दोन सिमिलर मॉलिक्यूल घेतो. मग इथे पण त्याची पण पॉसिबिलिटी असू शकते की हा ॲसिटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल दुसऱ्या ॲसिटाल्डिहाइड सोबत कंडेन्स होऊन एक प्रोडक्ट भेटतो आणि दुसरा म्हणजे या ॲसिटोनचा मॉलिक्यूल या ॲसिटाल्डिहाइडमध्ये कंडेन्स होऊन आपल्याला दुसरा प्रोडक्ट भेटतो. असे तुमच्या इथे या क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशनमध्ये 4 प्रोडक्ट भेटतात. पण इथं आपण सांगताना किती सांगतो, फक्त 2 सांगतो क्रॉस आहे म्हणून, की कोणत्या वेनं कंडेन्सेशन होणार आहे आणि कोणत्या वेनं नाही, आपण ते सांगतोय. बाकीचं इथे दुसरं काही सांगत नाही. मग आता आपण रिॲक्शन पाहूया. रिॲक्शनमध्ये काय केलं आपल्याला माहीत आहे की या ॲसिटोनचा मॉलिक्यूल या ॲसिटाल्डिहाइडमध्ये कंडेन्स होणार आहे. मग आता कंडेन्स होताना काय करायचं, आपल्याला तर माहीत आहे की आपण कुणाच्या प्रेझेन्समध्ये करणार आहोत, सोडियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होणार आहे. मग यामध्ये आता आपल्याला प्रोडक्ट काय भेटला, या दोघांचं कंडेन्सेशन होऊन आपल्याला प्रोडक्ट मिळाला 3 हायड्रॉक्सी 3 मिथाइल ब्युटॅनॉल. हा आपला काय भेटला, प्रोडक्ट भेटलेला आहे. आता हा प्रोडक्ट ध्यानात कसा ठेवायचा ते सांगते, डबल एकदा सांगते. तुम्हाला सांगितलेलं आहे तरी पण अजून एकदा मी सांगते हा प्रोडक्ट तुम्हाला कसा ध्यानात ठेवायचा ते. यामध्ये काय करायचं, जे आपण मॉलिक्यूल घेतलेला आहे, आता याच्यावरूनच सांगते. हा ॲसिटोनचा मॉलिक्यूल आपण घेतलेला आहे. हा CH3C डबल बॉन्ड O CH3 आणि या अल्डिहाइडचा मॉलिक्यूल ॲसिटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल घेतलेला आहे.
सी डबल बॉन्ड ओ एच, यांचं काय होणार आहे, कंडेन्सेशन होणार आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, प्रोडक्ट काढायचा आहे. आता आपण प्रोडक्ट इथं लिहायचा कसा किंवा ध्यानात कसा ठेवायचा, एक सोपी ट्रिक आहे. त्यामध्ये काय करायचं, तुम्ही हा जशाला, हा वरचे सगळा हा ग्रुप आहे ना, हा जशाला तसा ठेवायचा. फक्त यामध्ये एक चेंजेस करायचे की हा पाय बॉन्ड काढायचा, फक्त सिंगल ओ लिहायचा. आता कसा लिहायचा सांगते, CH3 CO आणि हा CH3. मी हा CH3 काय केले, फक्त खाली दाखवलेले आहे का, तर आपल्याला माहित आहे हा मॉलिक्यूल याच्यामध्ये कंडेन्स होणार आहे. मग कंडेन्स होणार तो जॉईंट कोणाला होणार, या कार्बनलाच होणार. म्हणून मी काय केले, हा CH3 तर खाली लिहिलेला आहे. आता हा लिहिला मी ओ, यामध्ये काय करायचा, हा अल्फा हायड्रोजन, हा अल्फा कार्बन आहे ना, या अल्फा कार्बन काय करणार, एक H या ऑक्सिजनला देणार, या ऑक्सिजनला एक H देणार. आणि इथं राहिलं काय तुमचं, याने एक H या ऑक्सिजनला दिला, इथं H आला. मग इथं तुमची स्पेसिस काय राहिली, ही CH3 C डबल बॉन्ड ओ H न राहता काय राहिलं, CH2 C डबल बॉन्ड ओ H, ही तुमची काय राहिली, इथं स्पेसिस राहिली. याने एक हायड्रोजन या ऑक्सिजनला दिल्यास मग काय तुमची स्पेसिस राहिली, CH2 C डबल बॉन्ड ओ H. ही राहिलेली स्पेसिस या कार्बनच्या पुढे लिहायची. लिहिला की तुम्हाला हा प्रोडक्ट मिळाला. या प्रोडक्टचं नाव काय आहे, 1 2 3 3 हायड्रॉक्सी 3 मिथाइल ब्युटॅनल, ह्या याचं काय आहे, नाव आहे. आणि याचं जेव्हा डिहायड्रेशन होतं, तुम्हाला माहित आहे अल्फा कार्बनवरून H आणि बीटा कार्बनवरून OH इन द फॉर्म ऑफ H2च्या फॉर्ममध्ये निघून जातात. आणि तुम्हाला प्रोडक्ट काय भेटतो, हा प्रोडक्ट भेटतो. या प्रोडक्टचं नाव आहे 1 2 3 4 3 मिथाइल ब्युटॅनल, ब्यूट 3 मिथाइल ब्यूट 2En 1Al. या प्रोडक्टचं नाव काय आहे, 3 मिथाइल ब्यूट 2En 1Al. समजलेलं असेल. डबल एकदा सांगते कसं ध्यानात ठेवायचं प्रोडक्ट. जेव्हा काय केला, आपल्याला माहित आहे ॲसिटोनचा मॉलिक्यूल ॲसिटाल्डिहाइडमध्ये कंडेन्स होणार आहे. मग काय करायचं, इथं ॲसिटोनचा मॉलिक्यूल लिहिला, बाजूला ॲसिटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल लिहायचा. या दोघांचं काय होणार आहे, कंडेन्सेशन होणार आहे. मग कंडेन्सेशन होताना काय करायचं, हा CH3 जशाला तसा, म्हणजे हा ग्रुप जशाला तसा लिहायचा. फक्त या ग्रुपमध्ये एकच चेंजेस करायचे की हा का ओला डबल बॉन्ड आहेत ना, तो फक्त इथला एक बॉन्ड काढायचा आणि सिंगल ओ लिहायचा. मग इथं काय लिहिला, CH3 सिंगल ओ लिहिला. आपल्याला माहित आहे की हा इकडचा ग्रुप आहे, या इकडच्या ग्रुपपासून आपल्याला काय भेटणार आहे, H भेटणार आहे. आणि तो H कुठं जाऊन अटॅच होणार आहे, या ऑक्सिजनला जाऊन इथं H अटॅच होणार आहे. मग या ग्रुपने आपल्याला एक H दिला. मग H दिल्यास या ऑक्सिजनकडे जाऊन तो काय झाला, इथं अटॅच झाला. आपल्याला ही एवढी स्पेसिस मिळाली. मग याला H दिल्यास मग इथं कुठली स्पेसिस राहिली, CH2 C डबल बॉन्ड ओ H, ही स्पेसिस राहिली. मग या स्पेसिसला आपण या कार्बनला जॉईंट करायचं आणि आपल्याला प्रोडक्ट काय भेटला, 3 हायड्रॉक्सी 3 मिथाइल ब्युटॅनल हा प्रोडक्ट मिळाला. आणि त्याचं डिहायड्रेशन झाल्यास तुम्हाला प्रोडक्ट काय भेटला, CH3 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड ओ H हा प्रोडक्ट मिळाला. या प्रोडक्टचं नाव काय आहे, 3 मिथाइल ब्यूट 2En 1Al, याचं हे नाव आहे. आता आपल्याला हाच प्रोडक्ट मिळाला का, आपण ते खाली पाहूया रिॲक्शनमध्ये. हो, आपण जे सांगितलं होतं आपल्याला तोच प्रोडक्ट मिळालेला आहे या रिॲक्शनमध्ये. आणि या रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट कसा ध्यानात ठेवायचं मी आत्ता सांगितलेलं आहे. मग आता इथं आपली रिॲक्शन संपलेली आहे. आणि मी असं गृहीत धरते की तुम्हाला ही रिॲक्शन समजलेली असेल आणि प्रोडक्ट कसा ध्यानात ठेवायचा ते पण तुम्हाला कळालेलं असेल. आता आपण याचं काय पाहूया, मेकॅनिझम पाहूया. चला तर स्टार्ट करूया. आता आपण मेकॅनिझम स्टार्ट करणार आहोत. आता आपल्याला माहीत पाहिजे मेकॅनिझम का करतो का नाही ते. आपण मेकॅनिझम का करतो, जे आपल्याला रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट मिळालेले आहेत ते कोणत्या वेळेनं प्रोडक्ट मिळालेले आहेत आपण ते पाहण्यासाठी आपण इथं मेकॅनिझम पाहणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. तुम्हाला माहीत आहे मी अगोदर पण सांगितलेलं आहे
जे पण तुमचे कंडेन्सेशन आहेत ते कंडेन्सेशन पेपरच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, जास्त महत्त्वाचे आहेत. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन मिळतील 10 किंवा 5 मार्काचा याच्यावर क्वेश्चन येतो. 2 कंडेन्सेशन तुम्हाला मिक्स करून 10 मार्काचा क्वेश्चन येतो किंवा 5 मार्काचा कंडेन्सेशनवर पण क्वेश्चन येतो. हे पेपरच्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाचे आहेत. मग आता आपण इथे काय पाहूया, मेकॅनिझम पाहूया. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेवढे पण तुमचे कंडेन्सेशन आहेत पहिल्यांदा तुमच्या मेकॅनिझमच्या पहिल्या स्टेपमध्ये फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियोफाईल हीच तुमची काय राहणार, पहिली स्टेप राहणार. आणि न्यूक्लियोफाईल तुमचा कुठून तयार होणार, तुम्ही जे ॲरोवर कंडिशन वापरलेले आहेत त्याच्यापासून तुमचा काय तयार होणार आहे, न्यूक्लियोफाईल तयार होणार आहे. मग इथं आपण ॲरोवर कंडिशन कोणती वापरली आहे, डायल्यूट NaOH ही कंडिशन वापरलेली आहे. मग आपल्याला त्याच्यापासून काय तयार करायचं आहे, आपला न्यूक्लियोफाईल तयार करायचा आहे. मग आपण इथं काय तयार करणार आहोत, न्यूक्लियोफाईल तयार करणार आहोत. चला तर बघूया कसं तयार होत आहे तो. इथं काय घेतलं, NaOH घेतलं, त्याचं डिसोसिएशन झालं किंवा तो डिझॉल्व झाला आणि काय तयार आपल्याला भेटलं, Na+ आणि OH- असे 2 आयन मिळालेले आहेत. या 2 आयनपैकी आपण OH- न्यूक्लियोफाईल का म्हणायचं, तर आपल्याला माहीत आहे न्यूक्लियोफाईलच्या प्रॉपर्टी काय सांगतात. तो न्यूक्लियोफाईल निगेटिव्ह चार्जेस स्पेसिस असतो आणि त्या न्यूक्लियोफाईलकडे इलेक्ट्रॉन कसे राहतात, जास्त राहतात. मग आपली इथे प्रॉपर्टी एक मॅच होते, ती आहे निगेटिव्ह चार्जेस स्पेसिस. मग हा OH- काय आहे, तुमचा निगेटिव्ह चार्जेस स्पेसिस आहे, म्हणून त्याला आपण इथं काय म्हणलं, न्यूक्लियोफाईल असे म्हणलेलं आहे. आपली पहिली स्टेप झालेली आहे, न्यूक्लियोफाईल आपला तयार झालेला आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय होणार, या न्यूक्लियोफाईलचा अटॅक होणार अल्फा हायड्रोजनवर. एका कुठल्या तर कार्बोनिल कार्बनच्या अल्फा हायड्रोजनवर या न्यूक्लियोफाईलचा अटॅक होणार आहे. चला तर आपण ते पाहूया. आता आपल्या सेकंड स्टेपमध्ये काय होणार, जो आपला न्यूक्लियोफाईल तयार झाला होता त्याचा अटॅक होणार आहे अल्फा हायड्रोजन. एका कार्बोनिल कार्बनच्या जो कार्बोनिल कंपाऊंड आहे तुमचा, त्याच्या अल्फा हायड्रोजनवर या न्यूक्लियोफाईलचा अटॅक होणार आहे. मग इथं आपण काय घेतला, हा ॲसिटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल घेतलेला आहे. आणि याच्या अगोदरच्या क्रॉस ऑर्डर कंडेन्सेशनमध्ये जेव्हा न्यूक्लियोफाईलचा अटॅक होतो, तो अटॅक तुमच्या ॲसिटोनच्या मॉलिक्यूलवर होतो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. आणि याच्या आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुमचा न्यूक्लियोफाईलचा अटॅक ॲसिटाल्डिहाइडवर होतो. आता हे ध्यानात कसं ठेवायचं, जो तुमचा मॉलिक्यूल कंडेन्स होणार आहे, म्हणजेच तुमचा ॲसिटोनचा मॉलिक्यूल ॲसिटाल्डिहाइडमध्ये कंडेन्स होत आहे, तर न्यूक्लियोफाईलचा अटॅक कोणावर होणार, त्या ॲसिटाल्डिहाइडवर होणार. म्हणजे ध्यानात कसं ठेवायचं, जो मॉलिक्यूल तुम्ही ज्याच्यामध्ये कंडेन्स करणार आहोत त्याच्यावर न्यूक्लियोफाईलचा अटॅक होणार आहे. ज्याच्यामध्ये जो मॉलिक्यूल कंडेन्स होणार आहे त्याच्यावर न्यूक्लियोफाईलचा अटॅक होणार आहे. म्हणजेच इथं तुमचा ॲसिटोनचा मॉलिक्यूल या ॲसिटाल्डिहाइडवर कंडेन्स होत आहे. मग इथं तुम्हाला न्यूक्लियोफाईलचा अटॅक कोणावर होणार, तुमच्या ॲसिटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलवर न्यूक्लियोफाईलचा अटॅक होणार. आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमचा ॲसिटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल ॲसिटोनमध्ये कंडेन्स होत होता, तेव्हा न्यूक्लियोफाईलचा अटॅक कोणावर होणार, तुमच्या ॲसिटोनच्या मॉलिक्यूलवर न्यूक्लियोफाईलचा अटॅक होणार. आणि यामध्ये तुमचा न्यूक्लियोफाईलचा अटॅक कोणावर होणार, या ॲसिटाल्डिहाइडच्या मॉलिक्यूलवर तुमचा न्यूक्लियोफाईलचा अटॅक होणार आहे. चला तर आपण ते पाहूया. आता इथं अटॅक झाल्यास आपल्याला कोणता प्रोडक्ट भेटतो आणि तो कसा भेटतो आपण ते पाहूया. या न्यूक्लियोफाईलचा अटॅक तुमच्या ॲसिटाल्डिहाइडच्या अल्फा हायड्रोजनवर होणार आहे. यामध्ये काय होणार, हा न्यूक्लियोफाईल काय आहे, निगेटिव्ह चार्जेस स्पेसिस आहे, म्हणजेच त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कसे आहेत, जास्त प्रमाणात त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत. मग तो काय करणार, आपले इलेक्ट्रॉन या अल्फा हायड्रोजनला देणार. या अल्फा हायड्रोजनला आपले इलेक्ट्रॉन दिल्यास या हायड्रोजनमध्ये आणि या न्यूक्लियोफाईलमध्ये काय होणार, बॉन्ड तयार होणार. का तर याचे इलेक्ट्रॉन आणि याचे इलेक्ट्रॉन कसे येणार, शेअरिंगमध्ये येणार. त्यामुळे या दोघांमध्ये काय तयार होणार, तुमचा बॉन्ड प्रिपेअर होणार. पण आता इथं तुमचा हा हायड्रोजन तुमचा कसा झालेला आहे, तर अनस्टेबल अस्थिर झालेला आहे. का तर त्याने ऑलरेडी एक इथं बॉन्ड तयार केलेला आहे आणि त्याच्या व्हॅलन्सीच्या नियमानुसार त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन आणि एक प्रोटॉन राहतो.
एक इलेक्ट्रॉन त्यांनी या बॉन्डिंगमध्ये दिलेला आहे, या कार्बन आणि या हायड्रोजनमध्ये बॉन्ड प्रिपेअर झालेला आहे. आता याला हा न्यूक्लियोफाईल काय देणार आहे, इलेक्ट्रॉन देणार आहे आपले. मग या दोघांमध्ये काय तयार होणार आहे, तुमचा बॉन्ड प्रिपेअर होणार आहे. मग इथे जर बॉन्ड जर प्रिपेअर होत असला तर हायड्रोजनला हा बॉन्ड आपला काय करावं लागेल, ब्रेक करावं लागेल. का तर इथं हायड्रोजन तुमचा कसा झालेला आहे, अनस्टेबल, अस्थिर झालेला आहे. का तर आपल्याला माहित आहे हायड्रोजनची व्हॅलेन्सी एक इलेक्ट्रॉनची आणि एक प्रोटॉनची असते. त्याच्याकडे एक प्रोटॉन आहे आणि एक इलेक्ट्रॉन पण आहे, तो इलेक्ट्रॉन या बॉन्डिंगमध्ये आहे. मग आता हा न्यूक्लियोफाईल या हायड्रोजनला इलेक्ट्रॉन देत असल्यामुळे त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आणि 1 प्रोटॉन आला. त्यामुळे इथं हायड्रोजन कसा झाला तुमचा, अनस्टेबल, अस्थिर झालेला आहे. आता हायड्रोजन विचार करणार, मला आता इथला बॉन्ड ब्रेक करायचा आहे. मी आता बॉन्ड ब्रेक कसं करू आणि काय म्हणू या कार्बनला की मला इथला बॉन्ड ब्रेक करायचा आहे. आता कार्बनला गोड गोड बोलावं तर लागेल. आता कसं बोलू, मग हायड्रोजनच्या मनात एक बुद्धी सुचते. तो काय करतो, या कार्बनला आता त्याला गोड गोड बोलायचं आहे. आता गोड गोड बोलताना त्यानं काय करणार, हा हायड्रोजन या कार्बनपाशी जाणार आणि कार्बनला म्हणणार, ऐक की माझं. मग कार्बन म्हणणार काय, तर आपल्या जे बॉन्डिंगमध्ये आपल्या दोघांमध्ये जे बॉन्ड आहे त्या बॉन्डिंगमध्ये तुझे इलेक्ट्रॉन आहेत, माझे इलेक्ट्रॉन आहेत. मग आता मला त्या इलेक्ट्रॉनची गरज नाही. तू काय कर, तो बॉन्ड ब्रेक कर. माझ्यातला आणि तुझ्यातला बॉन्ड ब्रेक कर. मग कार्बन म्हणतो, मी का ब्रेक करू, तर हायड्रोजन म्हणतो, तुझी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माझ्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे तू माझ्यापेक्षा मोठा आहेस आणि तुझी ताकद, तुझी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माझ्यापेक्षा जास्त आहे आणि मी कसा छोटा आहे, मला तो बॉन्ड आपल्या दोघांमधले ब्रेक करता येत नाही. मग कार्बनला असं म्हणल्यास कार्बन म्हणतो, बरं चालेल, बॉन्ड ब्रेक केला, पण मी बॉन्ड ब्रेक का करू, तर हायड्रोजन काय म्हणतो, अरे मला इथल्या इलेक्ट्रॉनची गरज नाही, या बॉन्डिंगमधल्या इलेक्ट्रॉनची गरज मला नाही, या बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉनची गरज तुला आहे, कार्बनला, असं हायड्रोजन म्हणतो. मग कार्बन म्हणतो, हो ते पण ठीक आहे, मला इलेक्ट्रॉन तर लागणारच आहेत. मग कार्बन काय करतो, या हायड्रोजनचं ऐकतो आणि इथला बॉन्ड ब्रेक करून इथले इलेक्ट्रॉन या कार्बन स्वतःकडे ओढून घेतो आणि काय फॉर्म करतो, हा कार्बॅनायन फॉर्म करतो आणि इथला हायड्रोजन याच्यासोबत बॉन्ड प्रिपेअर करतो आणि काय तयार होतं, वॉटर मॉलिक्यूल तुमचा बाहेर पडतो. या स्पेसिसला कार्बॅनायन का म्हणायचं, तर कार्बनवर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे या स्पेसिसला आपण काय म्हणलेलं आहे, कार्बॅनायन असं म्हणलेलं आहे. आपली पहिली स्टेप झाली, सेकंड स्टेप पण झाली. पहिल्या स्टेपमध्ये आपण सांगितलं की न्यूक्लियोफाईल तयार होतो आणि दुसऱ्या स्टेपमध्ये जो न्यूक्लियोफाईल तयार झालेला आहे त्याचा अटॅक होणार आहे अल्फा हायड्रोजनवर, हे आपण सांगितलं आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला, कार्बॅनायन आणि वॉटर मॉलिक्यूल, असे 2 प्रोडक्ट आपल्याला मिळालेले आहेत. आता आपण थर्ड स्टेप पाहणार आहोत. त्या थर्ड स्टेपमध्ये काय काय झालं, काय काय नाही. चला तर आपण स्टार्ट करूया. आता आपण काय पाहणार आहोत, थर्ड स्टेप पाहणार आहोत. या थर्ड स्टेपमध्ये काय होणार आहे, जो तुमचा सेकंड स्टेपमध्ये कार्बॅनायन तयार झालेला होता त्याचा अटॅक आता ॲसिटोनच्या मॉलिक्युलवर होणार. आता इथं ॲसिटोनच्या मॉलिक्युलवर का होणार, तर आपण सेकंड स्टेपमध्ये ॲसिटाल्डिहाइडचा मॉलिक्यूल यूज केलेला आहे. मग रिएक्शनमध्ये काय राहिला, तुमचा ॲसिटोनचा मॉलिक्यूल राहिलेला आहे. मग त्या ॲसिटोनच्या मॉलिक्युलवर तुमचा या कार्बॅनायनचा अटॅक होणार आहे. आता तो कसा होणार आहे आपण ते पाहूया. यामध्ये काय झालं, आपण इथं कार्बॅनायन घेतलेला आहे आणि इथं ॲसिटोनचा मॉलिक्यूल घेतलेला आहे. यामध्ये काय होणार, हा कार्बॅनायन कसा आहे, आता इथं न्यूक्लियोफाईल म्हणून ॲक्ट करणार, का तर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कसे आहेत, इथं जास्त आहेत. मग आता हा कार्बॅनायन आपले इलेक्ट्रॉन या कार्बनला देणार. आता या कार्बॅनायन आपले इलेक्ट्रॉन या कार्बनला दिल्यास या दोघांमध्ये काय तयार होणार, आता बॉन्ड प्रिपेअर होणार. जर बॉन्ड प्रिपेअर होत असला तर काय होणार, आता इथला हा कार्बन तुमचा अनस्टेबल, अस्थिर होणार. का तर आपल्याला माहित आहे कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करतो. ऑलरेडी या कार्बनने 4 बॉन्ड फॉर्म केलेले आहेत. 1 2 3 4 असे कार्बनने 4 बॉन्ड फॉर्म केलेले आहेत आणि हा इलेक्ट्रॉन दिल्यामुळे या दोघांमध्ये एक बॉन्ड प्रिपेअर होत आहे. मग हा बॉन्ड प्रिपेअर होत असला तर कार्बनवर किती बॉन्ड प्रिपेअर होत आहेत, 5 बॉन्ड प्रिपेअर होत आहे. मग कार्बन आपला कसा होत आहे,
अनस्टेबल होत आहे. आता कार्बन काय करणार? आता मला तर याच्याकडे इलेक्ट्रॉन भेटलेले आहेत, मला याच्यासोबत बॉन्ड प्रिपेअर करायचा आहे. ऑलरेडी मी 4 बॉन्ड प्रिपेअर केलोय, माझी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय झाली. आता मी काय करू? मग काय करू म्हणत म्हणत कार्बनच्या मनात एक विचार येतो. आपल्याकडे सगळे बॉन्ड कसे आहेत, 3 बॉन्ड सिग्मा आहेत आणि एक बॉन्ड कसा आहे, पाय बॉन्ड आहे. आणि तो पाय बॉन्ड कसा आहे, आपला वीक बॉन्ड आहे. मग वीक बॉन्ड कार्बनला माहित आहे, आपला जो वीक बॉन्ड आहे आपण तो ब्रेक करू शकतो. मग कार्बन काय म्हणणार, आता हा बॉन्ड, या कार्बन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड, हा पाय बॉन्ड कसा आहे, वीक आहे. मग कार्बन काय म्हणणार, आता मला तो बॉन्ड ब्रेक करायचा आहे. पण ब्रेक करताना हा ऑक्सिजन तो बॉन्ड ब्रेक करू देईल का नाही, आता हे पडतंय त्याच्या मनात. का तर कार्बन कसा आहे इथं छोटा आहे आणि ऑक्सिजन कसा आहे मोठा आहे. का तर कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनपेक्षा कशी आहे, कमी आहे आणि ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. हा बॉन्ड तर कार्बनला तोडताच येत नाही. मग त्याला आता गोड बोलायला लागेल ऑक्सिजनला. ऑक्सिजनकडून त्याला फायदा करून घ्यायचा आहे. मग त्यासाठी त्याला काय बोलावं लागेल, गोड बोलावं लागेल. मग गोड बोलताना कार्बन काय म्हणतो, ऐक की आता कार्बनला माहिती आहे ऑक्सिजनला गोड बोलायचं आहे, तर काय बोलू असा विचार करत करत त्याच्या मनात एक विचार येतो. कार्बन ऑक्सिजनपाशी जातो आणि ऑक्सिजनला म्हणतो, ऐक की. मग ऑक्सिजन म्हणतो, काय? तर माझे काम करशील का? ऑक्सिजन म्हणतो, हो करेल. काय काम आहे? जे आपल्या दोघांमध्ये बॉन्ड आहे ना, तुझा आणि माझ्या इलेक्ट्रॉननी एक बॉन्ड प्रिपेअर झाले आपल्या दोघांमध्ये. मग तो बॉन्ड आपल्याला काय करायचं आहे, ब्रेक करायचं आहे. मग ऑक्सिजन म्हणतो, का ब्रेक करायचं आहे? तर कार्बन म्हणतो, आता मला तुझ्या बॉन्डची, म्हणजे या आपल्या बॉन्डची गरज नाही, ही जास्त गरज तुला आहे. मग ऑक्सिजन म्हणतो, हां मला तर त्या बॉन्डची, इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग ऑक्सिजन काय म्हणतो, हां मला तर गरज आहे, पण तुला का बरं गरज नाही, असं ऑक्सिजन या कार्बनला म्हणतो. मग कार्बन म्हणतो, मला दुसरीकडून इलेक्ट्रॉन मिळालेत आणि मला त्याच्यासोबत बॉन्ड प्रिपेअर करायचं आहे आणि तू काय कर, इथल्या हा बॉन्ड ब्रेक कर म्हणते. मग ऑक्सिजनच्या बी मनात येते, हां मला तर त्याला तर इलेक्ट्रॉन लागणार आहेत. ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन पाहिजे असल्यामुळे ऑक्सिजन काय करतो, कार्बनचं म्हणणं ऐकतो आणि त्या दोघांमध्ये जो बॉन्ड आहे तो ब्रेक करतो आणि या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढतो. त्याचे पण आणि या कार्बनचे पण इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढतो आणि काय इथं येतो, निगेटिव्ह चार्ज येतो आणि कार्बन काय करतो, याच्यासोबत बॉन्ड प्रिपेअर करतो आणि आपल्याला प्रोडक्ट भेटतो ऑक्साईड आयन. याला ऑक्साईड आयन का म्हणायचं, तर का ऑक्सिजनवर कुठला चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणलं, ऑक्साईड आयन असे म्हणलं. आपल्या 3 स्टेप झालेले. आपली 3rd स्टेप झाली. आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये न्यूक्लियोफाईल मिळालेला आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण जे न्यूक्लियोफाईल तयार झाला होता त्याचा अटॅक तुमच्या अल्फा हायड्रोजनवर होणार आहे आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला, 2 प्रोडक्ट मिळाले. एक म्हणजे तुमचा वॉटर मॉलिक्यूल आणि दुसरा म्हणजे तुमचा कार्बॅनायन मिळालेला आहे. 3rd स्टेपमध्ये काय मिळणार, जे कार्बॅनायन आहे त्याचा अटॅक ॲसिटोनच्या मॉलिक्यूलवर होणार आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार, ऑक्साईड आयन हा प्रोडक्ट मिळणार. आता आपण 4th स्टेप पाहूया. आपल्या 3 स्टेप झालेल्या आहेत. आता आपण 4th स्टेप पाहूया, त्यामध्ये काय होतं आणि काय नाही आणि आपल्याला प्रोडक्ट कुठला मिळतो कुठला नाही आपण ते पाहूया. चला तर स्टार्ट करूया. या 4th स्टेपमध्ये काय होणार, जो तुमचा 3rd स्टेपमध्ये काय ऑक्साईड आयन तयार झाला होता त्याचा अटॅक या वॉटर मॉलिक्यूलवर होणार. आता हा वॉटर मॉलिक्यूल कुठून आला, जो 2nd स्टेपमध्ये आपल्याला 2 प्रोडक्ट मिळालेले होते, एक म्हणजे तुमचा कार्बॅनायन आणि दुसरा म्हणजे वॉटर मॉलिक्यूल मिळालेला होता. मग त्यापैकी आपण कार्बॅनायन 2nd स्टेपमध्ये यूज केलेला आहे, 3rd स्टेपमध्ये यूज केलेला आहे. आता आपल्याला 4th स्टेपमध्ये त्या वॉटर मॉलिक्यूलचा यूज होणार आहे. मग यामध्ये सेम अगोदरच्या सारखं इथं ऑक्साईड आयन काय म्हणून ॲक्ट करणार, न्यूक्लियोफाईल म्हणून ॲक्ट करणार. न्यूक्लियोफाईल म्हणून ॲक्ट केल्यामुळे इथं काय होणार, या ऑक्साईड आयनकडे इलेक्ट्रॉन कसे आहेत, जास्त प्रमाणात आहेत. मग हा ऑक्साईड आयन काय करणार, या हायड्रोजनला आपले इलेक्ट्रॉन देणार. मग इलेक्ट्रॉन दिल्यामुळे या दोघांमध्ये काय तयार होऊ शकतो, तुमचा बॉन्ड प्रिपेअर होऊ शकतो. मग आता हायड्रोजनला तर विचार पडला,
की आता या ऑक्सिजनकडून मला इलेक्ट्रॉन भेटत आहेत. मग आता मला हा बॉन्ड तर ब्रेक करावा लागेल, का तर माझी व्हॅलेन्सी तिथं कशी होत आहे, अनसॅटिस्फाय होत आहे, मी तिथं अस्थिर होत आहे. का तर माझी व्हॅलेन्सी एक इलेक्ट्रॉनची आणि एक प्रोटॉनची होती, पण इथं काय होत आहे, मला 2 इलेक्ट्रॉन आणि 1 प्रोटॉन मिळत आहेत. मग त्यामुळे मी कसा झालो इथं अनस्टेबल झालेला आहे. आता मला याच्यासोबत बॉन्ड प्रिपेअरच होत आहे. आता मला हा बॉन्ड काय करावा लागेल, आपला ब्रेक करावा लागेल. आता ब्रेक करता या हायड्रोजनला तर हा बॉन्ड ब्रेक करता येईल का? नाही. का तर या बॉन्डिंगमध्ये या ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन आणि या हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन आहेत. म्हणून या हायड्रोजनला बॉन्ड ब्रेक करता येत नाही. आता हायड्रोजन काय करणार, आता या ऑक्सिजनला तर मला गुडगुड बोलावं लागेल. मग का तर तो कसा आहे, माझ्यापेक्षा मोठा आहे आणि तोच बॉन्ड ब्रेक करू शकतो आणि माझ्यानं तर हा बॉन्ड ब्रेक करणं होत नाही. या ऑक्सिजनच बॉन्ड ब्रेक करू शकतो. मग हायड्रोजनला आता विचार पडला, मी या ऑक्सिजनला काय म्हणू जेणेकरून हा बॉन्ड इथला माझा ब्रेक होईल. मग तो ऑक्सिजनला काय म्हणतो, ऑक्सिजन ऐक की. मग ऑक्सिजन काय म्हणतो, हो बोल म्हणतो. मग हायड्रोजन काय म्हणणार, की आपल्या या बॉन्डिंगमध्ये इलेक्ट्रॉन आहेत ना, ते मला इलेक्ट्रॉन काय करायचे आहेत, ते बॉन्ड मला ब्रेक करायचा आहे. ऑक्सिजन म्हणतो का, तर हायड्रोजन म्हणतो मला दुसरीकडून इलेक्ट्रॉन भेटत आहेत आणि या बॉन्डिंगमधल्या इलेक्ट्रॉनची गरज सध्या तुला आहे ऑक्सिजनला, असं हायड्रोजन म्हणतो. ऑक्सिजन म्हणतो हां मला या इलेक्ट्रॉनची गरज आहे असं कोण म्हणतं, ऑक्सिजन म्हणतो. ऑक्सिजन काय करतो, थोडा वेळ विचार करतो आणि पुन्हा काय म्हणतो, हां हायड्रोजन मला चालेल, तू काय कर, आपण काय करू, हा आपल्या दोघांमधला बॉन्ड ब्रेक करू आणि मी इलेक्ट्रॉन तो घेऊन जातो माझ्याकडे, मला त्या इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग असं म्हणून ऑक्सिजन इथं OH मायनसच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतो आणि हायड्रोजन याच्यासोबत बॉन्ड प्रिपेअर करतो आणि आपल्याला प्रोडक्ट काय भेटतो, 3 हायड्रॉक्सी 3 मिथाइल ब्युटॅनल हा आपल्याला प्रोडक्ट मिळतो 4th स्टेपमध्ये. पहिल्या स्टेपमध्ये न्यूक्लिओफाईल मिळाला आणि दुसऱ्या स्टेपमध्ये न्यूक्लिओफाईलचा अटॅक अल्फा हायड्रोजनवर झाला आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला, एक कार्बॅनायन मिळाला आणि एक वॉटर मॉलिक्यूल, असे 2 प्रोडक्ट मिळाले सेकंड स्टेपमध्ये. आता थर्ड स्टेपमध्ये काय होणार, त्या कार्बॅनायनचा अटॅक ॲसिटोनच्या मॉलिक्यूलवर होणार आणि आपल्याला प्रोडक्ट काय भेटणार, ऑक्साईड आयन हा प्रोडक्ट मिळणार थर्ड स्टेपमध्ये. आणि 4th स्टेपमध्ये काय होणार, आपला ऑक्साईड आयनचा मॉलिक्यूल वॉटर मॉलिक्यूलवर ॲक्ट करणार आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला, 3 हायड्रॉक्सी 3 मिथाइल ब्युटॅनल हा प्रोडक्ट मिळालेला आहे. आता आपली एकच स्टेप राहिलेली आहे, 5वी स्टेप. त्यामध्ये काय होणार, या 3 हायड्रॉक्सी 3 मिथाइल ब्युटॅनलचं काय होणार, डिहायड्रेशन होणार आणि आपल्याला एक प्रोडक्ट मिळणार. आता आपण ते पाहूया. चला तर स्टार्ट करूया. आपल्याला या 5व्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, जे 4थ्या स्टेपमध्ये जे प्रोडक्ट तयार झाला होता त्याचं काय होणार आहे, तर डिहायड्रेशन होणार आहे. आपल्या 4थ्या स्टेपमध्ये आपल्याला प्रोडक्ट काय मिळाला होता, 3 हायड्रॉक्सी 3 मिथाइल ब्युटॅनल हा आपल्याला प्रोडक्ट मिळालेला होता. याचं काय होणार, डिहायड्रेशन होणार. आता डिहायड्रेशन कसं होणार, अल्फा कार्बनवरून H आणि बीटा कार्बनवरून OH इन द फॉर्म ऑफ H2च्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार, 3 मिथाइल ब्यूट 2En 1Al हा प्रोडक्ट मिळणार. याचं काय होणार, इथून OH आणि या अल्फा कार्बनवरून H इन द फॉर्म ऑफ H2च्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार आणि या दोघांमध्ये डबल बॉन्ड येणार आणि आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार, 3 मिथाइल ब्यूट 2En 1Al हा प्रोडक्ट मिळालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. जर काही अडचणी असल्या, जर काही समजलेलं नसेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.